किडनी रॅकेटचे भारतातील कनेक्शन उघड, चंद्रपूर पोलिसांना मोठे यश। जिल्ह्यातील नागभीड येथील रोशन कुडे या शेतकऱ्याने सावकारी कर्ज फेडण्यासाठी कंबोडियात जाऊन किडनी विकल्याचे प्रकरण आता एक मोठ्या आंतरराष्ट्रीय घोटाळ्याकडे वळले आहे। सुरुवातीला केवळ कंबोडिया कनेक्शन वाटणाऱ्या या गुन्ह्यात आता भारतीय नामांकित हॉस्पिटल्स आणि डॉक्टरांची साखळी उघड झाली आहे। चंद्रपूर पोलिसांनी या प्रकरणी कृष्णा उर्फ रामकृष्ण सुंचू आणि हिमांशु भारद्वाज यांना अटक केली आहे। त्यांच्या तांत्रिक विश्लेषणातून धक्कादायक माहिती समोर आली आहे। आरोपी हिमांशु भारद्वाज यांनी सुद्धा स्वतःची किडनी देखील याच रॅकेटमार्फत विकली होती असे समोर आले आहे। एका गरीब शेतकऱ्याच्या तक्रारीवरून सुरू झालेला हा तपास आता देशातील मोठ्या किडनी प्रत्यारोपण घोटाळ्याचा पर्दाफाश करत आहे। यात आता आणखी किती मोठी नावे समोर येतात याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे।